नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरचे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज एक नवीन टॉपिक की जो टॉपिक इथं आयोगामध्ये किंवा MPSC जेवढे काही पूर्वपरीक्षा आहेत सर्व परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व असेल प्लस मेन्स असेल यामध्ये आपल्याला हा टॉपिक महत्त्वाचा आहे। तो टॉपिक म्हणजे बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र टुरिझम। बघा, महाराष्ट्र जे पर्यटन आहे त्याबद्दल हा तुमचा आजचा मी लेक्चर या ठिकाणी घेणार आहे। बघा, येणारी 30 एप्रिलची आपली जी काही कंबाईन पूर्वपरीक्षा आहे किंवा पुढं राज्यसेवेची परीक्षा आहे, प्री असेल किंवा मेन्स असेल, या एक्झाममध्ये किंवा येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये जेवढ्या काही आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही वर्ग 3च्या वर्ग 2च्या जेवढ्या एक्झाम आहेत या सर्व एक्झाममध्ये हे महाराष्ट्रामधलं जे काही टुरिझम आहे त्याच्यावरती तुम्हाला 100% एकतरी प्रश्न असतो म्हणजे असतो। तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करू, बघा हे जे प्रकरण आहे तुमचं महाराष्ट्रामधलं टुरिझम ते आपण त्या ठिकाणी प्रकरण कव्हर करूया। परंतु हे प्रकरण कव्हर करण्याच्या पूर्वी बघा दरवर्षीप्रमाणे आपण जर विचार केला, बघा या ठिकाणी उद्या गुढीपाडवा आहे, ओके, म्हणजे नवीन वर्षानिमित्त आपण त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे द विनर स्टडी सेंटर जे काही आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण काय करतो माहिती आहे का, बऱ्याचशा बॅचवरती या ठिकाणी आपण डिस्काउंट देतो। तसं याही वर्षी काय करू आपण, हे जे इथं सरळ 3 बॅचेस आहेत आपल्या। एक म्हणजे बघा इतिहासाची बॅच आहे, ओके, सेकंड जर आपण बघितलं बघा त्या ठिकाणी इथं भूगोलची बॅच आहे, आणि दुसरी एक बॅच आपण जर बघितलं बघा स्पेशल GS बॅच आहे। आता इतिहासाची बॅचची फीस आपण जनरली बघितलं 799 आहे, इथं पण 799 आहे। म्हणजे आपल्याला आपण सरासरी जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 1600 रुपये या दोन्ही बॅचची फीस असते, ठीक आहे, 1600 रुपये। परंतु डिस्काउंट करून तुम्हाला ही जी फीस आहे ही त्या ठिकाणी फक्त पे करायची आहे 1199 रुपये। म्हणजे आपला जवळजवळ बघा आपण जर विचार केला तर 400 रुपये तुम्हाला या दोन्ही पण बॅचवरती त्या ठिकाणी डिस्काउंट मिळून जाईल। सेकंड बघा आपली जी GS ची बॅच आहे, GSच्या 2 बॅचेस, ठीक आहे, एक आहे ओल्ड बॅच जी ऑलरेडी त्या ठिकाणी झालेली आहे, आता ती बॅच तुम्हाला फक्त रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहायला मिळते। आणि सेकंड दुसरी नवीन बॅच आहे बघा, फक्त GS चीच आहे, ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। मात्र या बॅचची फीस आपण जर बघितलं बघा, जी ओल्ड GS बॅच आहे त्या बॅचची फीस आहे 499 रुपये, ओल्ड जी ऑलरेडी ती रेकॉर्डेड आहे। आणि सेकंड बघा तुम्ही जर लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा जर विचार केला बघा, या बॅचची फीस त्या ठिकाणी आहे ही 799 रुपये। पण जर तुम्हाला दोन्ही पण जर बॅचेस हवे असतील, दोन्ही पण बॅचेस लाईव्ह पण आणि रेकॉर्डेड पण, तर या बॅचची फीस त्या ठिकाणी तुम्हाला आहे 999 रुपये, ठीक आहे। म्हणजे अशा पद्धतीने काय केलं बघा आपण, हा एक भव्य डिस्काउंट आपण ज्याला म्हणूया तो या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना इथं या इतिहास भूगोल आणि स्पेशल GS ची बॅचवर दिलेला आहे। ते ज्यांना ज्यांना या बॅचेस लावायच्यात त्यांनी हा जो नंबर आहे बघा, नंबर नोट डाऊन करतो या ठिकाणी मी, 99 75 75 99 75 75 54 99 या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता आणि या बॅचला आपला प्रवेश त्या ठिकाणी फिक्स करू शकता, ठीक आहे। तर आपण काय करू माहिती आहे, या ठिकाणी हे तुमचे जे प्रकरण आपल्याला सुरू करायचे बघा, त्या प्रकरणाचं नाव ठिकाणी महाराष्ट्रामधलं टुरिझम आहे। एक पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, जर तुम्ही महाराष्ट्रामधल्या हे जे काही आपलं टुरिझम आहे किंवा ज्याला आपण पर्यटन म्हणूया अगदी बेसिक लेवलला, आणि पहिला मुद्दा बघा आपण काय करतो, हे जे टुरिझम आहे किंवा जे पर्यटन आहे इथे नेमका आयोग आपल्याला प्रश्न कसं विचारतं, कशा पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, अगदी स्टेप बाय स्टेप आपण काय करूयाचा अभ्यास करूया। परंतु पहिला मुद्दा इथं महाराष्ट्रामधलं टुरिझम पाहण्याच्या पूर्वी किंवा पर्यटन जे आहेत या पर्यटनाचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला एक पहिला मुद्दा माहीत पाहिजे बघा। तो मुद्दा असा आहे की आपण काय केलं, महाराष्ट्रामधले जेवढे काही त्या ठिकाणी टुरिझम प्लेस आहेत किंवा जेवढे आपण ज्याला म्हणूया जे पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर 20 जानेवारी 1875ला, कधी वर्षी थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा, 20 जानेवारी 1800 काय केलं आपण त्या ठिकाणी 75ला एक डिपार्टमेंट आपण निर्माण केलं बघा, ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेवलं महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळ। हे 1975ला आपण काय केले, हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट निर्माण केलेलं आहे। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ निर्माण करण्यापाठीमागचा उद्देश कोणता होता, जेवढे काही महाराष्ट्रामधले मग त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया पर्यटन स्थळं आहेत, मग त्यामध्ये गड असतील, किल्ले असतील, काही त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया काही नैसर्गिक ठिकाण असतील, या सर्वांचा विकास करणे, ओके, हा त्याचा पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतो बघा, जर आपण पर्यटनाबद्दल बोललो तर पर्यटन हा जो शब्द आहे किंवा एक पहिला मुद्दा ज्याला आपण टुरिझम म्हणतो बघा, जर या तुम्ही टुरिझम शब्दाबद्दल जर बोलले तर टुरिझम हा जो शब्द आहे पहिला मुद्दा लक्षात ठेवतो तो एक लॅटिन भाषेमधला शब्द आहे, आणि त्याच्याही अगोदर आपण गेलो बघा एक शब्द आहे, त्या शब्दाचा या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर तो तुमचा शब्द आहे त्या ठिकाणी टर्नोस नावाचा। हा जो शब्द आहे या शब्दापासून काय झालं बघा, तुमची ही टुरिझम हा जो शब्द आहे किंवा ही संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मग एक पहिला मुद्दा आपण जर बघितलं बघा, हा जो टर्नोस शब्द आहे त्याचा अर्थ नेमका काय, तर पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी वर्तुळ किंवा वर्तुळाकार। काय बोलतो त्या ठिकाणी मी, वर्तुळ किंवा वर्तुळाकार हा त्याचा अर्थ आहे। मग एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला, हे जे वर्तुळ किंवा वर्तुळाकार हा जो तुमचा शब्द आहे म्हणजेच त्या ठिकाणी जे आपण ज्याला म्हणूया इथं टुरिझम करणे किंवा पर्यटन करणे ही संकल्पना जी आहे ती संकल्पना काय झाली बघा या भागातून तुमची निर्माण झालेली आहे। आणि आत्ता सध्याला आपण जर बघितलं हा जो एक टुरिझम एक व्यवसाय आहे,
बरोबर आहे की नाही. आणि एक पहिला मुद्दा आपण जर बघितलं बघा तर भारतातले कितीतरी महत्त्वाचे केंद्र, जसं बघा गोवा हे राज्य आहे, किंवा आपण जर थोडं दक्षिण भारतामध्ये गेलो केरळ हे राज्य आहे, किंवा महाराष्ट्रातला आपण जर विचार केला बघा जसं महाबळेश्वर आहे, बरोबर आहे की नाही, त्यानंतर माथेरान आहे. म्हणजे असे कितीतरी केंद्र आहेत की ज्या केंद्रामध्ये एक प्रमुख व्यवसाय किंवा जे तुमचे जे केंद्र आहेत या केंद्रामध्ये तुमचा प्रमुख व्यवसाय कोणता बनला बघा, हा जो टुरिझम आहे किंवा ज्याला आपण पर्यटन म्हणूया, हा त्या ठिकाणी एक प्रमुख व्यवसाय आहे. जर तुम्ही पर्यटनाचा विचार केला बघा तर पर्यटन हे दोन प्रकारचं असतं, कधी पण लक्षात ठेवला. एक आहे त्या ठिकाणी देशांतर्गत पर्यटन आणि सेकंड बघा तुमचं कोणतं, हे आहे विदेशी पर्यटन. आता देशांतर्गत पर्यटन कशाला म्हणायचं आणि विदेशी जे पर्यटन जे आहे ते कशाला म्हणायचं, हा पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे ठीक आहे, आपण समजून घेऊया. एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा. मग देशांतर्गत पर्यटन याचे पुन्हा दोन भाग आहेत. एक म्हणजे प्रादेशिक पर्यटन आणि सेकंड कोणतं बघा त्या ठिकाणी राष्ट्रीय पर्यटन. आणि सेकंड बघा आपण जर गेलो विदेशी पर्यटन, यामध्ये सरळ आपण ज्याला म्हणूया, ज्याला तुम्ही एक आंतरराष्ट्रीय टुरिझम किंवा ज्याला आपण इंटरनॅशनल टुरिझम पण म्हणू शकतो. परंतु जर तुम्ही बघा या ठिकाणी सरळ या ठिकाणी आले बघा, एक तुमचं आहे नॅशनल टुरिझम आणि सेकंड आपण जर बघितलं बघा हे तुमचं ज्याला आपण रिजनल टुरिझम पण म्हणू शकतो. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी पर्यटनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे देशांतर्गत पर्यटन आणि सेकंड बघा तुमचं कोणतं, हे आहे विदेशी पर्यटन. अगदी बेसिक लेवलला आपण काय करूया या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा. जर तुम्ही या ठिकाणी जर पहिल्या प्रकारामध्ये आले तर तुमचा पहिला प्रकार कोणता बघा त्या ठिकाणी, हा आहे देशांतर्गत पर्यटनाचा. आता देशांतर्गत पर्यटन कशाला म्हणायचंय हे एकदा लक्षात ठेवा. चला, एक पहिला मुद्दा बघा, देशांतर्गत पर्यटन म्हणजे देशातल्या देशामध्ये प्रवास करणे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे काही ज्याला आपण म्हणूया टुरिझम पॉईंट आहेत त्यांना भेटी देणे. ओके, मग महाराष्ट्रामधून तुम्ही उदाहरणार्थ बघा महाबळेश्वरला गेले, पाचगणी गेले, माथेरान आहे, अजिंठा वेरूळ त्या ठिकाणी लेणीज आहेत, किंवा मुंबईला जेवढं काही त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया जे टुरिझम प्लेस आहेत त्यांना भेटी देणं. किंवा अजून मुद्दा आपण जर बघितलं बघा, जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, गोवा आहे, केरळ आहे. म्हणजे देशातल्या देशामध्ये आपण बघा जी भटकांती करतो किंवा जी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया इथं जे काही तुमचे टुरिझम प्लेस आहेत त्यांना ज्या भेटी देतो आपण त्यांना काय म्हणतो बघा त्या ठिकाणी सरळ देशांतर्गत पर्यटन म्हणतो. एक पहिला जर माझा मुद्दा या ठिकाणी जर बघितलं बघा तर हे जे देशांतर्गत पर्यटन आहे, पहिला हे जे इंटरनॅशनल टुरिझम आणि नॅशनल टुरिझम याच्यामध्ये सिंपलचा फरक आहे की नॅशनल टुरिझम हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं बघा हे बाकीचे इतर ज्या गोष्टी आहेत जसं बघा तुम्हाला वेळ कमी लागतो या टुरिझमसाठी. बरं, सेकंड महत्त्वाची गोष्ट ज्या तुम्हाला सुविधा असतात त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होऊन जातं नॅशनल टुरिझममध्ये. बरं, तिसरा मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, जे तुमचं नॅशनल टुरिझम आहे यामध्ये सरळ अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, पैसा पण कमी लागतो. पण जर तुम्ही त्या ठिकाणी इंटरनॅशनल टुरिझम जर केलं बघा तर इथं पैसा पण जास्त लागतो आणि त्या ठिकाणी तुमचा वेळ पण जास्त जातो. हा पहिला मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. आणि मग हे सरळ आपण ज्याला म्हणूया सरळ लक्षात ठेवतो, हे तुमचं देशांतर्गत जे टुरिझम आहे किंवा ज्याला आपण देशांतर्गत पर्यटन म्हणूया त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत. आता आपण बोललोय, एक आहे तुमचा सरळ बघा राष्ट्रीय पर्यटन आणि दोन नंबर इथं सरळ प्रादेशिक पर्यटन. एक सिंपल आणि आपल्या भाषेमध्ये बघा, राष्ट्रीय पर्यटन म्हणजे भारतातल्या भारतामध्ये केलं जाणारं पर्यटन. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामधून उद्या गोव्याला गेले, उद्या केरळला गेले किंवा वरती जम्मू काश्मीरला गेले किंवा त्या ठिकाणी उत्तर भारतामधले जेवढे काही पर्यटन स्थळं आहेत बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर त्याला म्हणायचं सरळ त्या ठिकाणी कोणतं राष्ट्रीय पर्यटन. पण जर आपण महाराष्ट्रामध्ये पर्यटन केलं, उदाहरणार्थ बघा आपण या ठिकाणी महाबळेश्वरला गेलो किंवा अजिंठा वेरूळ लेणी आहेत त्या ठिकाणी गेलो किंवा पुण्यामध्ये गेलो किंवा मुंबईला गेलो, तिथं जे काही आपले नैसर्गिक स्थळं आहेत त्यांना आपण जर भेटी दिल्या तर हे तुमचं काय झालं बघा, हे सरळ झालं त्या ठिकाणी प्रादेशिक पर्यटन किंवा ज्याला आपण म्हणूया एक रिजनल टुरिझम. तर पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपल्याला काय करायचं अगदी स्टेप बाय स्टेप आपण त्यामध्ये जाऊया. आता सेकंड तुमचं कोणतं बघा त्या ठिकाणी, हे आहे इंटरनॅशनल टुरिझम, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणतोय. एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, या आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये आपल्याला काय करावं लागतं, जे तुमचं नॅशनल टुरिझम आहे त्याच्या सीमा क्रॉस करून तुम्हाला इतर सीमेमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि जर तुम्हाला या नॅशनलच्या किंवा ज्याला आपण म्हणूया राष्ट्रीय सीमा पार करून जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या देशाच्या सीमेमध्ये जावं लागेल, उदाहरणार्थ बघा तुम्ही या ठिकाणी पॅरिसला गेले, फ्रान्सला गेले, अजून बघा तुम्ही जेवढे काही इंटरनॅशनल टुरिझम आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेले, अमेरिका असेल, ओके, जपान आहे, जेवढं काय असेल ते तिथं जर तुम्ही गेले बघा तर हे तुमचं काय झालं सरळ, हे झालं त्या ठिकाणी सरळ आपलं कोणतं बघा इंटरनॅशनल टुरिझम. एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, झालंय काय, आता हे इंटरनॅशनल टुरिझम फक्त आपण करतो अशातला काही भाग नाही आहे. इतर देशातला एखादा ज्याला आपण म्हणूया जो फॉरेनर आहे तो आपल्या देशामध्ये येतो, म्हणजे त्यांचं पण काय झालं या ठिकाणी हे इंटरनॅशनल टुरिझम झालेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा, ह्या टुरिझममुळे काय झालं बघा, देशाची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा हातभार आपण ज्याला म्हणूया ह्या हा जो काही पर्यटन व्यवसाय आहे त्यामुळे तो लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता एक पहिला मुद्दा बघा, इथं आयोग आपल्याला प्रश्न कसे विचारतं आपल्याला तो विचार करणं या भागामध्ये जास्त आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हे तुमचे झाले दोन महत्त्वाचे पर्यटन, एक कोणतं बघा, एक नॅशनल टुरिझम आणि सेकंड तुमचं इंटरनॅशनल टुरिझम. परंतु या दोन पर्यटना व्यतिरिक्त
अजून काही प्रकारचं पर्यटन बघा जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जिथं आपल्याला आयोग प्रश्न विचारतं, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग हे पर्यटन कोणतं? एक आहे बघा तुमचं सरळ, ज्याला आपण सामूहिक पर्यटन म्हणूया, म्हणजे ग्रुप टुरिझम आहे. सेकंड जर आपण बघितलं बघा रुरल टुरिझम आहे. त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर हिस्टॉरिकल टुरिझम आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा तर सरळ तुमचा कल्चरल टुरिझम आहे. त्यानंतर आपण ज्याला म्हणूया मूवी टुरिझम आहे. आता मूवी टुरिझम कसं किंवा एक एक आपण बघूया. आता सामूहिक टुरिझम कशाला म्हणायचं हे पण आपण समजून घ्यायचं बरं का. अगदी बेसिक लेवलला जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत चला, कारण की पहिला मुद्दा, हे जे प्रकरण असतात ना, असे प्रकरण पर्यटनासारखे, यांच्यातल्या तुमच्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक जसं मी तुम्हाला काय बोललो या ठिकाणी ग्रुप टुरिझम. आता ग्रुप टुरिझम म्हणजे नेमकं काय? आता उदाहरणार्थ बघा एखादी मोठी कंपनी आहे. आता या कंपनी थ्रू बघा आपण जर एखाद्या मोठ्या ठिकाणाला भेट दिली, जसं आपण शाळेमध्ये असताना काय व्हायचं माहिती का, आपली एक शैक्षणिक सहल निघायची बघा, बरोबर आहे की नाही? त्या सहलीमध्ये मिनिमम एक 200-300 मुलं असायची, म्हणजे एक ग्रुप असायचा. मग आपण त्याला काय म्हणतो माहिती आहे का, आपण त्याला म्हणलो त्या ठिकाणी ग्रुप टुरिझम. जसं आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जर म्हणलं बघा, एक वीणा ट्रॅव्हल्स कंपनी आहे. ओके, वीणा असेल किंवा जेवढे काही आपल्या महत्त्वाच्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, ह्या ट्रॅव्हल्स कंपन्या काय करतात माहिती आहे का, एक ग्रुप टुरिझम करतात. म्हणजे एक मोठा समूह असतो, त्या समूहाला ते घेऊन जातात, त्या ठिकाणी जे काही पर्यटन स्थळं आहेत ते दाखवता आणि पुन्हा त्यांना घेऊन येतात. म्हणजे ग्रुप टुरिझम म्हणजे सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, चला आपल्याला आपल्या शाळेमधली त्या ठिकाणी काय शैक्षणिक सहल म्हणजे काय झालं बघा तुमचं ग्रुप टुरिझम. आता जर तुम्ही बघा रुरल टुरिझमचा विचार केला, या टुरिझममध्ये जो तुमचा केंद्रबिंदू आहे ते एखादा ग्रामीण भाग असतं बघा. काय ग्रामीण भाग? जसं आपण जर बघितलं बघा, भिल्लार हे गाव आहे. कोणतं? भिल्लार. आपल्या महाराष्ट्रामधलं हे पुस्तकाचं गाव आहे. म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, आता भिल्लार हे गाव आहे, ती सिटी नाही आहे, बरोबर आहे, ते एक रुरल भाग आहे. म्हणजे झालंय काय बघा या भागामध्ये, की ग्रामीण भाग हा केंद्रबिंदू झालेला आहे. जसं राळेगण सिद्धी आहे, पाटोदा आहे, बरोबर आहे की नाही, हे अकलूज आहे. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवचला बघा, ह्या रुरल टुरिझममध्ये ग्रामीण भाग त्या ठिकाणी केंद्रबिंदू असतो आणि मग तो केंद्रबिंदू मानून काय करतो माहिती आहे का, जो पर्यटक आहे तो त्या ग्रामीण भागाला भेटी देतो. आपण ज्याला काय म्हणतो माहिती आहे का, सरळ आपण त्याला रुरल टुरिझम म्हणतो. सेकंड बघा, जर आपण त्या ठिकाणी हिस्टॉरिकल बद्दल बोललो तर एक पहिला मुद्दा, इथं ज्याही ऐतिहासिक वस्तू आहेत किंवा ज्याही त्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आहेत ह्या केंद्रबिंदू मानल्या जातात आणि त्यांना भेटी दिल्या जातात. जसं गड आहे, किल्ले आहेत, त्यानंतर बघा लेण्या आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिला मुद्दा. त्यानंतर बघा भारतातले मेन आपण ज्याला म्हणूया जुने खूप प्राचीन काळामधले काही मंदिरं आहेत. म्हणजे होतं काय लक्षात ठेवलं बघा, ज्याही त्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आहेत, या ऐतिहासिक वास्तूंना त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानलं जातं आणि तिथं पर्यटक भेटी देतो, ज्याला आपण काय म्हणू बघा, आपण ज्याला सरळ म्हणतो त्या ठिकाणी काय ऐतिहासिक पर्यटन. सेकंड बघा आपण जर बघितलं सांस्कृतिक पर्यटन. जसं बघा तुम्ही जर आसाममध्ये गेले, तुम्ही जर नागालँडमध्ये गेले, भारतामध्ये आपण जर बोललो बघा, जर तुम्ही कोकणामध्ये गेले, जर तुम्ही तिकडे खानदेशामध्ये गेले, विदर्भात गेले, तर तुम्हाला तिथली बघा संस्कृती वेगळी पाहायला मिळते. बघा जर तुम्ही उत्तर भारतातनं आसाममध्ये गेले तर आसाममधली त्या ठिकाणी तुम्हाला कल्चर वेगळं पाहायला मिळेल. जर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेले त्या ठिकाणी तुम्हाला कल्चर वेगळं पाहायला मिळेल. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले तुम्हाला तिथलं कल्चर वेगळं पाहायला मिळेल. म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, विशिष्ट समूहाची, विशिष्ट आपण ज्याला म्हणूया एका घटकाची जी संस्कृती आहे ती त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानल्या जाते आणि त्या संस्कृती केंद्रबिंदू मानून आपण काय करतो माहिती आहे का, ते पर्यटन त्या ठिकाणी करतो, ज्याला आपण काय म्हणतोय, आपण त्याला सरळ कल्चरल टुरिझम म्हणूया. त्याच्या पुढे आपण जर गेलो बघा, चित्रपट आपण ज्याला काय म्हणतो टुरिझम. एक पहिला मुद्दा बघा, जर तुम्ही मूवी टुरिझम मध्ये जर विचार केला, एखादं आपण ज्याला म्हणूया चित्रपट निर्मितीचं केंद्र, जसं हैदराबाद आहे, बरोबर की नाही. त्यानंतर बघा रामोजी, या ठिकाणी तुमची रामोजी फिल्म सिटी पण येते. त्यानंतर बॉम्बे आहे बघा. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवला, ज्या ठिकाणी चित्रपटाची निर्मिती होते अशा चित्रपट निर्मितीच्या जे काही त्या ठिकाणी क्षेत्र आहे त्याला केंद्रबिंदू मानला जातो आणि त्या ठिकाणी टुरिझम केलं जातं, ज्याला आपण काय म्हणू, आपण त्याला म्हणतो बघा मूवी टुरिझम. या ठिकाणी तुमचं आपण जर बघितलं बघा, हे तुमचं धार्मिक पर्यटन आहे. इथं जेवढे काही भारतातले धार्मिक स्थळं आहेत त्याला काय केलं जातं बघा, त्या धार्मिक स्थळांना केंद्रबिंदू मानलं जातं आणि ते पर्यटन त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्या पुढचं आपण जर बघितलं बघा, वारसा पर्यटन आहे. ओके, त्यानंतर निसर्ग पर्यटन आहे. म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, हे जे तुमचे मी 8 प्रकारचे तुम्हाला सांगितलेत पर्यटनाचे, ह्या पर्यटनामध्ये आपण जर बघितलं बघा, त्या ठिकाणाला आपण ज्याला म्हणूया केंद्रबिंदू मानलं जातं आणि ते पर्यटन जे आहे ते पर्यटन त्या ठिकाणी केलं जातं. आता इथं आपण जर विचार केला बघा, आयोग आपल्याला किंवा MPSC प्रश्न कसा विचारते हे आपल्याला या भागामध्ये समजून घेता येणं गरजेचं आहे. म्हणजे आहे पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपण सुरुवात करूया. या ठिकाणी तुमचं पहिलं पर्यटन ज्याचं नाव काय त्या ठिकाणी ग्रुप टुरिझम, ज्याला आपण काय म्हणूया सामूहिक पर्यटन. एक माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, सामूहिक पर्यटन कशाला म्हणायचं आणि या पर्यटनाचा आपण ज्याला म्हणलो बघा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमका काय उपयोग आहे आपण ते समजून घेऊया. अगदी बेसिक लेवल आपण नंतर चर्चा करू. एक पहिला मुद्दा बघा, एक तर ग्रुप पर्यटन कोण करतं, एक लक्षात ठेवा. चला, ग्रुप पर्यटनामध्ये बघा सगळ्यात जास्त जो आपण ज्याला म्हणूया सगळ्यात जास्त जो पर्यटक आहे, एक तर विद्यार्थी, एक तर त्या ठिकाणी कोण बघा विद्यार्थी
किंवा एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी किंवा त्या ठिकाणी निवृत्तीनंतर जे म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जे काही आपण ज्याला म्हणूया जे ज्येष्ठ नागरिक आहेत, एक तर विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी काय करतात बघा, हे तुमचं ग्रुप पर्यटन करता. आणि मग महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला बघा, काही त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या आहेत, जसं बघा ट्रॅव्हल्स कंपन्या, जसं तुमचे केसरी टूर्स आहे, विना टूर्स आहे, यांच्या थ्रू काय केलं जातं बघा त्या ठिकाणी ही जी चारधाम यात्रा आहे ती चारधाम यात्रा केली जाते. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला आयोग कधी कधी काय करतं माहिती आहे का, हे जे तुमचं सामूहिक पर्यटन आहे या सामूहिक पर्यटनामध्ये सर्वात जास्त भाग कोण घेतं असं जर तुम्हाला विचारलं तर एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा, चला या ग्रुप पर्यटनामध्ये एक तर सर्वात जास्त भाग त्या ठिकाणी कोण घेतं बघा, शालेय विद्यार्थी. किंवा दुसरं जर आपण बोललो बघा त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी या ठिकाणी भाग घेता. किंवा आपण जर त्या ठिकाणी दुसरं जर बोललो तर लक्षात ठेवा, चला सेवानिवृत्तीनंतर जेवढे काही त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत हे त्या ठिकाणी काय करतात बघा, शक्यतो ग्रुप पर्यटनाला जास्त आपण ज्याला म्हणूया महत्त्व देता. म्हणजे पहिला मुद्दा ह्या 2-3 ज्या कंपन्या आहेत, जसं केसरी टूर्स आहे, विना टूर्स आहे, ठीक आहे, ह्या काय करतात बघा या ठिकाणी ह्या ज्या काही ट्रॅव्हल्स एजंट आहेत किंवा ह्या ज्या ट्रॅव्हल्स ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या काय करतात माहिती आहे का, मॅक्झिमम आपण जर विचार केला तर ग्रुप पर्यटन त्या ठिकाणी करता. सेकंड बघा तुमचं ग्रामीण पर्यटन. तुम्हाला मगाशी बोललो मी, ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भाग या ठिकाणी केंद्रबिंदू असतो आणि त्या ग्रामीण भागाला केंद्रबिंदू म्हणून आपण काय करतो माहिती आहे का, हे ग्रामीण पर्यटन करतो. बघा जसं उदाहरण आपण जर बघितलं, हे भिल्लार गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. हे बघा आपण जर विचार केला महाराष्ट्रातलं हे पुस्तकाचं पहिलं गाव आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं बघा, ग्रामीण भाग आहे परंतु एक विशिष्ट त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपण काय केलं बघा, त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक त्या भिल्लारला भेटी देतात. म्हणजे काय करतात त्या ठिकाणी तिथं पर्यटन करतात. सेकंड मुद्दा जर आपण बघितलं बघा, पारपौली गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं. इथं हे बघा फुलपाखरांचं गाव आहे, फुलपाखरांचं गाव. म्हणजे पहिला मुद्दा, आता हे ग्रामीण भाग आहे पारपौली. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होतं माहिती आहे का, वेगवेगळे फुलपाखरं जे आहेत ते पाहायला मिळतं. मग फुलपाखरं हा आपला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय करतो माहिती आहे का, पर्यटक जो आहे त्या गावाला भेट देतो. म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी पारपौली. आयोग तुम्हाला कधी कधी काय विचारतो माहिती आहे का, हे गाव आणि ते गाव त्या ठिकाणी कशासाठी प्रसिद्ध आहे. चला ठीक आहे आपण बोलूया. बघा हिवरे बाजार आहे, आदर्श ग्रामपंचायत आहे. ओके. त्यानंतर बघा आपण जर बघितलं राळेगण सिद्धी आहे, ती पण आदर्श ग्रामपंचायत महाराष्ट्रामधली आहे. त्यानंतर बघा पैठणचा आपण जर विचार केला, या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी प्लस त्या ठिकाणी पैठणी साडी जी आहे ही त्या ठिकाणी त्या पैठणला प्रसिद्ध आहे. म्हणजे पहिला मुद्दा पैठणी साडी प्लस त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज मंदिर, ओके, हे केंद्रबिंदू मानले गेले आणि बरेचसे आपण ज्याला म्हणूया जे पर्यटक आहेत या ठिकाणी पैठणला भेटी देतात. आणि पैठणला भेटी दिल्यानंतर बघा त्या ठिकाणी एक तुम्हाला अजून मुद्दा सांगतो. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण एक सिंपल विचार करतो यार, मग आम्ही एखाद्या जसं इथं बघा तुम्ही भिल्लारला गेले, पुस्तकाचं गाव आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं सगळं, बरोबर आहे ना, आणि एखादं तुम्ही पुस्तक विकत घेतलं. आपण काय म्हणतो का, एक ठीक आहे पुस्तक आम्ही सिंपल विकत घेतलंय, या पुस्तकाचा या पर्यटन व्यवसायामध्ये काय संबंध आला? अरे संबंध आलाय मित्रांनो, बरोबर नाही. त्या ठिकाणी एखादा जो पुस्तक आहे तुम्ही जर ते विकत घेतल्याचं लक्षात ठेवताना काय झालं, तिथून तुम्ही सरळ आपण ज्याला म्हणूया त्या व्यवसायामध्ये हातभार लावलेला आहे. म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवताना बघा, जर तुम्ही कौंडिन्यपूरमध्ये गेले बघा तर हे विदर्भातली पंढरी आपण ज्याला म्हणतोय. आणि सेकंड जर तुम्ही अकलूजबद्दल बोलले तर अकलूज हे त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातली म्हणण्यापेक्षा आपण तिला आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणू शकतो त्या ठिकाणी. कोणती बघा, ही अकलूज आहे. म्हणजे पहिला मुद्दा ग्रामीण भाग, हे सर्व ग्रामीण गावं आहेत. म्हणजे आपण जर विचार केला बघा, हे जे गावं आहेत हे काय शहरी भागातले नाही आहेत, हे सर्व खेडेगावातले आहेत. समजलं का? म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवला, या ठिकाणी ग्रामीण भाग हा केंद्रबिंदू मानला गेलाय आणि ग्रामीण भाग हा त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून काय केले, हे जे पर्यटन आहे ते पर्यटन त्या ठिकाणी केलेलं आहे. सेकंड मुद्दा बघा आपण ज्याला म्हणूया ऐतिहासिक पर्यटन. आता इथं ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, मग ऐतिहासिक वास्तू कोणत्या कोणत्या, एक बघा तुमचे गड किल्ले, 2 नंबर लेण्या, बस हेच लक्षात ठेवा. काय गड किल्ले आणि लेण्या जे आहेत यांना काय केलं माहिती आहे का, त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानले गेले आणि यांना केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी पर्यटन केले, ज्याला आपण काय म्हणूया, आपण ज्याला बघा त्या ठिकाणी हिस्टॉरिकल टुरिझम म्हणतोय. मग पहिला मुद्दा बघा, आपण जर महाराष्ट्रामधले काही महत्त्वाचे या ठिकाणी इम्पॉर्टन्स जर आपण जर महत्त्वाचे काही जर फोर्ट जर बघितले तर कोणते कोणते फोर्ट आपल्याला पाहायला मिळेल बघा. जसं धुळे जिल्ह्यामध्ये ललिंग गड आहे, थळणे गड आहे, सोनगिरीचा गड आहे, नंदुरबारमध्ये आखरणीचा गड आहे. अजून पण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आयोग तुम्हाला इथं 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. किती प्रकारचे? 2 प्रकारचे. बघा बरं का काय सांगतोय, सॉरी 3 प्रकारचे प्रश्न. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्ही आयोगाचे टेंडन्सी पहिले लक्षात ठेवत चला. 3 प्रकारचे प्रश्न कोणते? एक तर पहिला प्रश्न, या बाजूला जिल्ह्यांचे नावं, या बाजूला ह्या गड किल्ल्यांचे नावं, मग कोणता गड किंवा कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जोड्या लावा. हा तुमचा पहिला प्रश्न. किंवा दुसरा प्रश्न अजून एक असा आहे, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा किंवा महाराष्ट्रामधील लेण्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.
किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा. मग जर तुम्हाला प्रश्न आले तर पहिला मुद्दा बघा, आपल्याला ह्या संकल्पना किंवा हे गड किल्ले या भागामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये कनकनंदा किल्ला आहे, परोळा गड आहे, चांगदेव गड आहे, उपनदेव गड आहे, बघा घटतकोटचा त्या ठिकाणी गड आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मांगी तुंगी आंजनेरी आहे, बघा त्यानंतर कनेरगड आहे, गाळणा गड आहे. ओके, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भुईकोट किल्ला आहे, रतनगड आहेत. हे मेन किल्ले जे आहेत बघा, हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये गेले, कर्नाळा, कुलाबा, अवचितगड, प्रबळगड आहे, माणिकगड आहे, रतनगड आहे, रायगड आहे. आपण जर बघितलं बघा, त्या ठिकाणी लिंगाणा आहे, विशालगड आहे, सोनगिरी आहे, रायगड किल्ला आहे. ठीक आहे, म्हणजे पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा. आणि आयोगाने तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय कोणत्या किल्ल्यावरती, हा विचारला बघा त्या ठिकाणी या रायगड किल्ल्यावरती, जो त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. आता जर तुम्ही पाठ्यमागचे क्वेश्चन पेपर जर त्या ठिकाणी बघितले बघा, तर रायगड किल्ल्यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलाय कोणता. म्हणजे पहिला मुद्दा आता मला सांगा, जोही पर्यटक त्या ठिकाणी रायगड किल्ल्याला भेट देतो, म्हणजे पहिला मुद्दा ते तुमचं पर्यटन कशामध्ये मोडतं, हिस्टॉरिकल टुरिझममध्ये, बरोबर आहे की नाही. परंतु ब्रिटिश लोकांनी काय केलं माहिती आहे का, हा जो काय रायगड किल्ला आहे त्या किल्ल्याला एक नाव दिले. ते नाव लक्षात ठेवतो बघा त्या ठिकाणी काय, पूर्वेकडलं जिब्राल्टर जे आहे बघा. तुम्हाला पाठीमागं MPSCने प्रश्न विचारलाय की खालीलपैकी ब्रिटिश लोक कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडलं जिब्राल्टर असं बोलायचं, तर किल्ला बघा त्या ठिकाणी कोणता, रायगड किल्ला आहे. या रायगड किल्ल्याला काय म्हणायचे बघा ब्रिटिश लोक, हे पूर्वेकडलं जे जिब्राल्टर आहे हे जिब्राल्टर त्या ठिकाणी बोलायचे. रायगड किल्ला आपण जर बघितलं बघा, तर रायगड जिल्ह्यामध्ये जो महाड तालुका आहे, या महाड तालुक्यात तुम्हाला हा किल्ला पाहायला मिळेल. आणि या किल्ल्याची निर्मिती आपण जर म्हणलं बघा, तर हिरोजी इंदोलकर आहेत बघा. यांनी काय केलं, हिरोजी इंदोलकर यांनी काय केलं, हा जो किल्ला आहे रायगड किल्ला, तो किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं बघा, कधीमधी आयोग तुम्हाला इथंही प्रश्न विचारतं जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सरळ तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडे, म्हणजे ब्रिटिश लोक कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडलं जिब्राल्टर म्हणायचे, तर रायगड किल्ला लक्षात ठेवतो, जो रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात आहे. आणि ज्या किल्ल्याची निर्मिती आपण जर म्हणलं बघा, तर हिरोजी इंदोलकर यांनी काय केलं, हा जो किल्ला आहे तो किल्ला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. बाकी जे काही मेन किल्ले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिले बघा. ठाणे जिल्ह्यामध्ये अर्नाळा आहे, आशीरगड आहे, इंद्रगड आहे, ओके, कालदुर्ग आहे. रत्नागिरीमध्ये आपण जर बघितलं, जयगड आहे, पालगड आहे, पूर्णगड आहे. त्यानंतर बघा सिंधुदुर्गमध्ये यशवंतगड आहे, अंजनवेल आहे, ओके, कनकदुर्ग आहे, गोवळकोट आहे. मेन किल्ले त्या ठिकाणी लक्षात ठेवायला बघा. त्यानंतर पहिला मुद्दा, आपण जर गड किल्ल्यांचा विचार केला बघा, गड किल्ल्यांचा एक पहिला मुद्दा, किल्ल्यांचे 3 प्रकार या ठिकाणी तुम्हाला इथं आयोग कधी विचारू शकतो बघा. ते 3 प्रकार कोणते, एक आहे तुमचे डोंगरी किल्ले जे डोंगरावरती आहेत. 2 नंबर बघा त्या ठिकाणी भुईकोट किल्ले जे फ्लॅट जमिनीवरती आहेत किंवा जमिनीच्या खाली आहेत. आणि तिसरे जर आपण विचार केला बघा, तिसऱ्या त्या ठिकाणी कोणते, हे तुमचे बघा सरळ जे जलदुर्ग आहेत, म्हणजे तुम्हाला जे समुद्रामध्ये पाहायला मिळतात हे किल्ले. मग पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी जर बघितलं बघा, तर सरळ रायगड जिल्ह्यामध्ये इथं बघा जंजिरा, कासा आणि खांदेरी उंदेरी हे जे काही 3 किल्ले आहेत, हे त्या ठिकाणी तुम्हाला कोणते किल्ले पाहायला मिळतील, सरळ जलदुर्ग पाहायला मिळेल. आयोग तुम्हाला कधी असे प्रश्न विचारू शकतो की कोणता किल्ला हा जलदुर्ग आहे किंवा कोणता किल्ला हा त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया समुद्रीय किल्ला आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये 3 लक्षात ठेवायला, ज्याला तुम्ही जंजिरा म्हणा, 2 नंबर कासा आहे, 3 नंबर खांदेरी उंदेरी आहे बघा. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं बघा, तर तुम्हाला विजयदुर्ग किल्ला पाहायला मिळतोय. अजून काही आपण बघूया, पुणे जिल्ह्यामधले काही किल्ले आहेत, जसं बघा घनगड आहे, प्रचंडगड आहे, ओके. आपण जर बघितलं बघा राजगड आहे, शिवनेरीगड आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये विशालगड आहे, पन्हाळा आहे, ओके. जर तुम्ही सांगलीमध्ये गेले बघा, तर प्रचितगड आहे, श्रीमंतगड आहे, भोपाळगड आहे, ओके. त्यानंतर बघा सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा नावाचा किल्ला आहे. त्यानंतर बघा इथं पण तुम्हाला हा जो प्रतापगड आहे तो प्रतापगड पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा आपण जर इथं आलो बघा, सरळ त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज हा जो विभाग आहे, ठीक आहे. पहिला मुद्दा इथं बघा प्रॉपर आपण जर या ठिकाणी जर बघितलं बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला अंतूरचा किल्ला पाहायला मिळतोय, देवगिरीचा किल्ला पाहायला मिळतोय, भांगशी माता गड हा पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल बघा. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा आहे, नळदुर्ग आहे, बीडमध्ये धारूरचा किल्ला आहे, नांदेडमध्ये कंधारचा किल्ला आहे आणि लातूरमध्ये आपण जर बघितलं बघा, तर त्या ठिकाणी तुम्हाला औसाचा किल्ला पाहायला मिळतोय. सेकंड मुद्दा बघा, आपण जर नागपूर विभागाबद्दल बोललो तर अमनेरचा किल्ला आहे, उमरेडचा किल्ला आहे, ओके. सीताबर्डी किल्ला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला प्रतापगड पाहायला पण मिळतोय. पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, प्रतापगडचा किल्ला तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळेल, ठीक आहे. आणि सेकंड त्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये पण, म्हणजे नाव सारखं आहे, किल्ला वेगवेगळा पण नाव त्या ठिकाणी समान आहे. त्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये बल्लारशाह आहे, वर्ध्यामध्ये देवळीचा किल्ला आहे. अमरावती विभागामध्ये आपण जर गेलो बघा, तर नरनाळा आहे, अमरावतीमध्ये गाविलगड आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला काय करायचे, हे महत्त्वाचे जे किल्ले आहेत महाराष्ट्रामधले, ते किल्ल्यांचे नावं जे आहेत, ते ज्याला आपण हिस्टॉरिकल टुरिझममध्ये ही किल्ले मोडता, आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. आता मी तुम्हाला 2 खूप महत्त्वाच्या वेगळ्या संकल्पना सांगून देतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही किल्ल्यांचे नावं आहेत, म्हणजे किल्ले वेगवेगळे पण नावं समान. काय बोललो बघा, किल्ले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण आहेत पण त्यांचे नावं कसे बघा समान आहेत. पहिला मुद्दा बघा, आपण जर तोरणा किल्ल्याबद्दल बोललो
तर तोरणा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यामध्ये आहे. एक म्हणजे बघा बुलढाणा जिल्हा आणि सेकंड म्हणजे त्या ठिकाणी कोणता बघा पुणे जिल्हा. जर तुम्ही भैरवगडाबद्दल बोलले बघा तर हा पण किल्ला 2 जिल्ह्यामध्ये आहे. अमरावतीमध्ये पण एक भैरवगड आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला भैरवगड पाहायला मिळेल. सेकंड आपण जर बघितलं बघा मनोरंजनगड हा पण तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. एक म्हणजे बघा रायगड, सेकंड म्हणजे पुणे जिल्हा. त्यानंतर बघा आपण थोडंसं जर पुढे आलो, सेकंड बघा त्या ठिकाणी प्रतापगड आहे. म्हणजे प्रतापगड नावाचा किल्ला हा पण तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. एक आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा आणि 2 नंबर कोणता बघा त्या ठिकाणी सातारा जिल्हा. आणि शेवटी जर आपण आलो बघा रतनगड नावाचा किल्ला आहे, हा पण त्या ठिकाणी तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. एक म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आणि 2 नंबर म्हणजे आपण जर बघितलं बघा तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला समान नावाचे काही किल्ले पाहायला मिळतील किंवा काही गड पाहायला मिळतील. तर आपल्याला हे गड किल्ले समान नावाचे आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. आता मी तुम्हाला एक वेगळ्या आणि आयोगाच्या दृष्टीने अगदी इम्पॉर्टंट संकल्पनेकडे घेऊन जातोय आणि ती संकल्पना तुमची कोणती आहे तर महाराष्ट्रामधले जे काही गड किल्ले आहेत यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे तो जर आयोगाने तुम्हाला विचारला तर उत्तर आणि आयोग विचारला म्हणजे आयोग तुम्हाला विचारते प्रश्न या ठिकाणी तर हा क्रम तुम्हाला भूगोलामध्ये माहीत असणं अगदी गरजेचं आहे. बघा एक आहे लळिंग किल्ला धुळे जिल्ह्यामध्ये, मेन सांगतो बघा मी. त्यानंतर साल्लेर मुल्लर आहे नाशिकमध्ये, अंकाई टंकाई तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळेल, हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्ह्यामध्ये. मी तर अगदी तुम्हाला उत्तरेकडनं दक्षिणेकडे आलो बघा. ठीक आहे, शिवनेरी पुण्यामध्ये, तोरणा पुण्यामध्ये, सिंहगड पुणे, प्रतापगड सातारा, सज्जनगड सातारा आणि विशालगड हा जो किल्ला आहे तो तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला हे जे काही गड किल्ल्यांचा क्रम आहे उत्तर दक्षिण क्रम आपल्याला माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. सेकंड जर आपण इथं जर मुद्दा बघितला बघा तर दुसरा तुमचा जो अजून क्रम आपण जर बघितला, अजून एक वेगळा क्रम तुम्हाला मी सांगतो बघा. जसा या ठिकाणी आपण जर बघितलं सरळ तुमचा कोकणामधले जे काही किल्ले आहेत बघा, कुठले कोकणामधले आयोग तुम्हाला कधी कधी बघा एक कोकणामधील किल्ला हा त्या ठिकाणी एक वेगळा प्रकार आहे. इथं पण कोकणातील किल्ल्यावरती तुम्हाला उत्तरेकडनं दक्षिणेकडे जर क्रम विचारला तर हा क्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. एक म्हणजे अर्नाळा किल्ला पालघरमध्ये आहे बघा, कर्नाळा किल्ला रायगडमध्ये आहे, लिंगाणा किल्ला रायगड क्रम आपण बघतोय क्रम. ठीक आहे, त्यानंतर बघा रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये, सुधागड रायगडमध्ये, प्रचितगड रत्नागिरीमध्ये, जयगड रत्नागिरीमध्ये, महिपतगड रत्नागिरीमध्ये, कनकदुर्ग त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि शेवटी बघा विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग किल्ले हे तुम्हाला त्या ठिकाणी सरळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. आयोगाने तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होता, विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग किल्ला यांचा क्रमांक लावा. ओके, उत्तरेकडं दक्षिणेकडं. मग हा जर क्रमांक लावा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर हा असा क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला लावता येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे आहे. सेकंड जर आपण मुद्दा त्या ठिकाणी बघितलं बघा, अजून एक आहे महाराष्ट्रामधले आपण काही लेणी किंवा काही शिल्प बघूया. एक पहिला मुद्दा बघा, महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला म्हणूया लेण्यांची राजधानी काय बोललो किंवा हे जे शिल्प आहेत लेण्यांची किंवा शिल्पांची राजधानी जर कोणत्या जिल्ह्याला म्हणायचं आहे तर त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवतो बघा. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला आपण काय म्हणतो बघा, त्या ठिकाणी सरळ लेण्यांची राजधानी म्हणूया. ठीक आहे, मग प्रॉपर आपण जर बघितलं बघा तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या लेण्या पाहायला मिळतील. एक आहे अजिंठा वेरूळ लेणी, 2 नंबर पितळखोरा लेणी, 3 नंबर बघा त्या ठिकाणी तुमची लेणी कोणती घृष्णेश्वर आहे. ओके, चला त्याच्या पुढे आपण जर आलो तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन लेणी आहे बघा. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पारगाव, आंबेजोगाई, परळी वैजनाथ आहे. त्यानंतर परभणीमध्ये जिंतूर बामणी लेणी आहे. ओके, हिंगोलीमध्ये बघा नरसी, त्यानंतर आपण जर बघितलं बघा चौडी, ओंडा, नागनाथ ह्या लेण्या आहेत. त्यानंतर उस्मानाबादमध्ये धाराशिव आहे, तेर आहे. लातूरमध्ये आपण जर बघितलं बघा सरळ निलंगा आहे. त्यानंतर खरोसा ज्याला आपण औसा पण म्हणूया. आणि नांदेडमध्ये आपण जर बघितलं बघा माहूर आणि तुम्हाला शिवूरच्या ज्या लेण्या आहेत ह्या त्या ठिकाणी सरळ तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, नांदेड जिल्ह्यामध्ये. हे सरळ आपण ज्याला म्हणूया हे तुमचे डिपार्टमेंट थ्रू मी लेणे दिलेले आहेत. मुंबई उपनगरात आपण जर विचार केला बघा कनेरी आहे, महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर, एलिफंटा. एक पहिला मुद्दा बघा, ही जी एलिफंटा लेणी आहे हिला आपण घारापुरी लेणी असंही म्हणतो, तो एक वेगळा भाग लक्षात ठेवायचा. आता इथं फक्त आपल्याला काय करायचं माहिती आहे की हे टुरिझम प्लेस आहेत बघा, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि या टुरिझम प्लेसचं नाव आपण जर बघितलं तर सर हे नाव तुमच्या समोर दिलेलं आहे. याची PDF तुम्हाला मी काय करतो माहिती आहे का, हे लेक्चर झाल्यानंतर लगेच पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं. हे सर्वांनी जॉईन करून ठेवा बघा टेलिग्राम. त्या टेलिग्राम चॅनलचं नाव ठिकाणी हिस्ट्री गुरु बाय अमोल अंतरकर सर. ठीक आहे, हिस्ट्री गुरु बाय अमोल अंतरकर सर, अमोल अंतरकर. ठीक आहे, ANTARKAR. ठीक आहे, हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल काय करा सर्वांनी जॉईन करा. इथं तुम्हाला मी पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपलं लेक्चर झालं की जी PDF आहे ती PDF काय करतो त्या ठिकाणी शेअर करतो. ठीक आहे, चला हे तुम्हाला महाराष्ट्रामधल्या जे काही महत्त्वाचे आपण ज्याला म्हणूया ज्या लेण्या आहेत किंवा जे शिल्प आहेत हे शिल्प त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. आणि अजून एक वेगळा मुद्दा बघा, जसं तुम्हाला मगाशी बोललो मी जे काही महाराष्ट्रामधले
लेणी आहे किंवा जे शिल्प आहेत त्यांचा उत्तर दक्षिण क्रम जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर तो क्रम तुम्हाला अशा पद्धतीनं सांगता येणं गरजेचं आहे. त्यातला पहिला बघा, प्रकाशी ही जी लेणी आहे ही तुम्हाला नंदुरबारमध्ये पाहायला मिळते, उत्तर दक्षिण क्रम आपण बघतोय. त्यानंतर बघा जर तुम्ही घटोत्कचचा जर विचार केला तर ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजिंठा, पितळखोरा आणि वेरूळ लेणी आपण जर बघितलं बघा तर ह्या दोन्ही पण लेण्या, तिन्ही पण लेण्या आपण जर म्हणलो तर ह्या 3 लेण्या त्या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर भातोडी लेणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये, कारले भाजे पुणेमध्ये, त्यानंतर बघा पांडुदरा लेणी आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये, करगणी सांगलीमध्ये, खिद्रापूर कोल्हापूरमध्ये आणि कुंभोज जी लेणी आहे ती पण त्या ठिकाणी तुम्हाला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे लेण्यांचा हा जो क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम क्रम जर विचारला तर तो क्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. एक बघा, आता आपण हा उत्तर दक्षिण बघितला, आता आपण त्या ठिकाणी पूर्व पश्चिम बघूया. चांभार लेणी, पांडव लेणी दोन्ही पण लेण्या तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये, आपण पश्चिमेकडनं पूर्वेकडे चाललोय. त्यानंतर अजिंठा, पितळखोरा आणि कृष्णेश्वर ज्या लेण्या आहेत ह्या तीनही लेण्या आपण जर बघितलं तर ह्या 3 लेण्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील बघा छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. ठीक आहे, म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायला बघा, ह्या लेण्यांचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर दारव्हा लेणी यवतमाळमध्ये, भांडूक लेणी चंद्रपूरमध्ये, पवनी भंडाऱ्यामध्ये आणि मार्कंडा लेणी ही तुम्हाला पाहायला मिळते बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. लेण्यांचा क्रम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण त्या ठिकाणी तुमचे 3 टुरिझम बघितले. एक आहे तुमचं ग्रुप टुरिझम, 2 नंबर रुरल टुरिझम आणि तिसरं बघा तुमचं कोणतं पाहिलं आता आपण या ठिकाणी हिस्टॉरिकल टुरिझम. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचं त्या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन. या ठिकाणी काय होतं बघा, जेवढे काही सांस्कृतिक ठिकाणं आहेत ओके, ह्या सांस्कृतिक ठिकाणं आपण काय केलं बघा, इथं केंद्रबिंदू मानले त्या ठिकाणी आपण पर्यटन केलेलं बघा. जसं पुणे शहर ठीक आहे, ज्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो. म्हणजे पहिला मुद्दा बघा, मग पुण्याचे जे काही आपण ज्याला म्हणूया संस्कृती जी आहे ती थोडीशी आपण ज्याला म्हणूया एक वेगळ्या प्रकारची आहे, किंवा आपण ज्याला म्हणूया की एक जी संस्कृती आहे बघा, त्या पुण्याच्या संस्कृतीला आपण केंद्रबिंदू म्हणून काय केले त्या ठिकाणी टुरिझम केले किंवा त्या पुण्याला आपण भेटी दिल्या. तर म्हणजे पहिला मुद्दा हे पुण्यामधलं जे काही टुरिझम आहे ते कशामध्ये मोडतं बघा, सांस्कृतिकमध्ये मोडतं आहे. त्यानंतर कोल्हापूर आहे, सातारा आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपण जर बघितलं चित्रपट पर्यटन, चित्रपट निर्मितीचे जेवढे काही केंद्र आहेत तर त्या केंद्रांना काय केलं आपण त्या ठिकाणी इथं केंद्रबिंदू मानलंय. आणि चित्रपट निर्मितीच्या केंद्राला या ठिकाणी जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना आपण ज्याला म्हणूया केंद्रबिंदू म्हणून आपण काय केले तिथं पर्यटन केलं बघा. मग त्यामध्ये कोणतं विशेषतः महाराष्ट्रामधले मुंबई आहे, पाचगणी आहे आणि इथं आपण जर बघितलं बघा हैदराबाद आहे. म्हणजे पहिला मुद्दा, या ठिकाणी ज्या ठिकाणी चित्रपटाची निर्मिती होते असे महत्त्वाचे जे केंद्र आहेत ते केंद्र आपण या ठिकाणी बघितले. तर पुढचा जर आपण मुद्दा बघितला बघा, इथं सरळ धार्मिक पर्यटन आपण ज्याला म्हणूया, काय त्या ठिकाणी धार्मिक पर्यटन एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आहे बघा. इथं विशेष करून तुम्हाला वर्ग 3 मध्ये किंवा कधी कधी बघा आयोग पण तुम्हाला या भागामध्ये प्रश्न विचारतं. मग धार्मिक पर्यटनामध्ये पुन्हा या ठिकाणी बघा 2 महत्त्वाचे तुम्हाला पर्यटन पाहायला मिळतील. एक म्हणजे हिंदू धर्मातले पर्यटन आणि सेकंड त्या ठिकाणी कोणते बघा, मुस्लिम धर्मातले जे काही धार्मिक स्थळं आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे सुरुवात आपल्याला जर केली बघा, मग हिंदू धर्मातले धार्मिक स्थळं कोणते आणि मुस्लिम धर्मातले जे काही त्या ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघूया. मग जर तुम्ही हिंदू धर्मातले जर धार्मिक स्थळाचा जर विचार केला बघा, यामध्ये मग काही अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहेत. त्यानंतर विदर्भामध्ये तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे गणपतीचे मंदिर पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, काही तुम्हाला देवीचे शक्तिपीठं पाहायला मिळतील आणि काही ज्योतिर्लिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील हिंदू धर्मातल्या पर्यटनामध्ये. आणि जर बघा तुम्ही मुस्लिम धर्मातले धार्मिक स्थळ जर बघितले तर तुम्हाला महत्त्वाचे काही दर्गे आहेत. हे दर्गे पण तुम्हाला कधी कधी आयोग एक्झाममध्ये विचारू शकतं, कोणता दर्गा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा सरळ त्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो जर तुम्हाला आयोगाने विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे म्हणजे आहे. सुरुवात करू आपण त्या ठिकाणी बघा अष्टविनायकाला. एक तर पहिला मुद्दा, आयोग तुम्हाला कधी कधी ह्या अष्टविनायकावरती पण प्रश्न येतं की कोणतं गणपती किंवा कोणतं जे गणपतीचं मंदिर आहे हे कोणत्या ठिकाणी. जसं बघा आपण म्हणूया इथं रांजणगावचा गणपती आहे बघा, ज्याला आपण महागणपती म्हणतोय, बरोबर आहे की नाही. त्यानंतर ओझरचा विघ्नेश्वर आहे. त्यानंतर लेण्याद्री आपण जर बघितलं बघा तर गिरिजात्मक आहे. ओके, मोरगावचा मयुरेश्वर आहे, पालीचा बल्लाळेश्वर आहे. त्यानंतर महाडचा आपण जर बघितलं ओके वरदविनायक आहे, सिद्धटेकचा सिद्धविनायक आहे आणि थेऊरचा आपण जर बघितलं बघा तर कोणत्या ठिकाणी चिंतामणी आहे. म्हणजे पहिला आपल्याला हे पण माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे की कोणतं गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा याच्याबरोबर तुम्हाला विदर्भामध्ये काही विशिष्ट गणपतीची मंदिरं पाहायला मिळतील. ते गणपतीचे मंदिर कोणते, चला एक बघा नागपूरमध्ये तुम्हाला रामटेक मंदिर पाहायला मिळते गणपतीचं. सेकंड आपण जर बघितलं नागपूरमध्ये आदसा मंदिर आहे, वर्धामध्ये बघा केळझर मंदिर आहे, भंडाऱ्यामध्ये पवनी, चंद्रपूरमध्ये चंद्रपूर आहे, यवतमाळमध्ये कळंब आणि भंडाऱ्यामध्ये आपण जर बघितलं बघा या ठिकाणी मेंढा गणपती आहे. म्हणजे इथं आपण जर पाहिलं तुम्हाला विदर्भामध्ये प्लस त्या ठिकाणी अष्टविनायकाचे जे गणपतीचे मंदिर आहेत हे आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहिला मुद्दा बघा, जसे देवीचे पीठं आहेत
तसे गणपतीची पण त्या ठिकाणी तुम्हाला पीठं पाहायला मिळतील, पण गणपतीचे या ठिकाणी तुम्हाला 3 किंवा 3.5 पीठं पाहायला मिळत नाही. गणपतीचे फक्त त्या ठिकाणी तुम्हाला 2.5 पीठं पाहायला मिळतं. बघा किती, 2.5 शक्तिपीठं, 2.5 शक्तिपीठं, त्यातले 2 हे पूर्ण आहेत, एक हे अर्ध शक्तिपीठ आहे. पहिला मुद्दा, जर तुम्ही पुण्यामध्ये गेले बघा तर पुण्यामध्ये हे चिंचवड आहे, या ठिकाणी तुम्हाला गणपतीचं पूर्ण शक्तिपीठ पाहायला मिळतंय. त्यानंतर जालन्यामधलं राजूर जे आहे बघा ते पण तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण शक्तिपीठ पाहायला मिळेल. आणि जळगाव जिल्ह्यामधलं जे पद्मालय आहे ते मात्र त्या ठिकाणी काय बघा आपल्याला अर्ध शक्तिपीठ पाहायला मिळतंय. म्हणजे गणपतीचे तुम्हाला 2.5 शक्तिपीठ इथं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं बघा काही ज्योतिर्लिंग आहेत. ओके, आता हे ज्योतिर्लिंग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, भीमाशंकर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर घृष्णेश्वर जर बद्दल बोललो बघा तर घृष्णेश्वर हे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. त्यानंतर बघा औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये, परळी वैजनाथ बीडमध्ये, आणि त्र्यंबकेश्वर जे आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केलं हे तुम्हाला 5 ज्योतिर्लिंग इथं पाहायला मिळतील, जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्या आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा काही तुम्हाला देवीचे शक्तिपीठं पाहायला मिळतील. पहिला मुद्दा आपण जर विचार केला बघा देवीचे आपण शक्तिपीठं कोणते कोणते, सरळ त्या ठिकाणी देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. किती? 3.5. म्हणजे गणपतीचे 2.5 शक्तिपीठ आणि देवीचे किती बघा 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यातले 3 पूर्ण पीठ आहेत आणि एक अर्ध पीठ आहे बघा. महालक्ष्मी तुम्हाला पाहायला मिळते बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, तुळजापूरचं जे आहे हे तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. त्यानंतर माहूरचं आपण बोलूया, माहूरची जे काही रेणुका माता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आणि बघा नाशिक जिल्ह्यामध्ये जे सप्तशृंगी आहे ते मात्र बघा आपलं तुम्हाला ते अर्धपीठ पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे पहिला मुद्दा कोल्हापूर, उस्मानाबाद आणि जे काही तुमचं बघा नांदेड आहे. ठीक आहे, या 3ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला देवीचे पूर्ण शक्तिपीठ पाहायला मिळतील. आणि आपण जर बघितलं बघा नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला देवीचं अर्ध शक्तिपीठ पाहायला मिळतंय, ज्याला आपण सप्तशृंगी म्हणूया. तो एक भाग तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर सेकंड मुद्दा बघा आपण जर मुस्लिम धर्मातील धार्मिक स्थळाचा जर विचार केला बघा तर शक्यतो आयोग आपल्याला प्रश्न कुठं विचारतं, शक्यतो बघा आयोग आपल्याला प्रश्न विचारतो त्या ठिकाणी कशावरती, दर्गे. ओके, महत्त्वाचे दर्गे त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे बघा. मेन दर्गे जिथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो, आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. एक पहिला दर्गा बघा ज्यांचं नाव त्या ठिकाणी दादा हयात कलंदर दर्गा. काय बोललोय, दादा हयात कलंदर दर्गा, जो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो बघा हे तुम्हाला कधी कुठं पाहायला मिळतो बघा वाशिम जिल्ह्यामध्ये. कुठं पाहायला मिळतो बघा वाशिम जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बाबू जमाल दर्गा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. इथं वर्ग 3 मध्ये विशेष करून असे प्रश्न तुम्हाला कन्फर्म येत असता, कोणता दर्गा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. एक बघा दादा हयात कलंदर वाशिम जिल्ह्यामध्ये, त्यानंतर बाबू जमाल दर्गा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा आपण जर बघितलं हाजी मलंग बाबा दर्गा, ओके, हा त्या ठिकाणी तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर ताजुद्दीन बाबा अवलिया नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर हजरत शमशुद्दीन मीरा साहिब अवलिया दर्गा ठाणेमध्ये. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा शहानूर मिया दर्गा, जो तुम्हाला पाहायला मिळतो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये. ठीक आहे, म्हणजे पहिला मुद्दा हे जे दर्गे आहेत, ओके, हे दर्गे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधले जे मुस्लिम धर्मियांचे आपण ज्याला म्हणूया धार्मिक जे धर्म ज्याला आपण म्हणूया जे काही पर्यटन स्थळ आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया धार्मिक ठिकाणं जे आहेत हे धार्मिक ठिकाणं त्या ठिकाणी तुम्हाला हे 5-6 जर आयोगाने विचारले तर आपल्याला ते सांगता येणं आवश्यक आहे. हे 5-6 लक्षात ठेवू. चला, कोणता त्या ठिकाणी दर्गा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो पण आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ओके, चलो एक अजून पॉईंट बघा. आपण जर धार्मिक जे काही पर्यटन स्थळ आहेत त्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा काही संत जे आहेत त्या संतांची तुम्हाला बघा जन्मभूमी जी आहे ती पण कधी कधी परीक्षेमध्ये येत असते. चला ते पण आपण समजून घेऊया. जसं बघा संत रामदास स्वामी यांचा जन्म आपण जर बघितलं बघा तर जालना जिल्ह्यामध्ये जांब हे त्यांचं जन्मभूमी आहे. त्यानंतर संत निवृत्तीनाथ आपेगाव औरंगाबाद आहे. ओके, त्यानंतर आपण जर बघितलं बघा संत मुक्ताबाई आपेगाव आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर यांचा पण जन्म आपेगाव आहे. आणि संत सोपानदेव यांचा पण जन्म त्या ठिकाणी काय लक्षात ठेवतो आपेगाव. आता हे नाव जे आहे हे नाव आपल्याला त्या ठिकाणी चेंज झालेलं आहे. ते नाव लक्षात ठेवतो छत्रपती संभाजी महाराज नगर. ओके, चला संत जनाबाई आपण जर बोललो यांच्याबद्दल जर बोललो बघा तर यांचा जन्म गंगाखेड परभणी जिल्हा. त्यानंतर संत ज्ञानदेव नरसी बामणी बघा हिंगोली जिल्हा. आणि संत तुकारामबद्दल आपण जर बोललो बघा तर संत तुकाराम महाराज यांचं जे जन्मस्थळ आहे ते पुणे जिल्ह्यामधलं कोणत्या ठिकाणी देहू हे आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. जसे संतांचे इथं जन्मगावं तुम्हाला विचारले जातात तसेच संतांचे तुम्हाला बघा त्या ठिकाणी समाधी स्थळ किंवा त्यांचं मृत्यू ठिकाण जे आहे ते पण तुम्हाला कधीमध्ये जर परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला ते सांगता येणं आवश्यक आहे. संत आपण जर एकनाथ बद्दल बोललो बघा तर पैठण. ओके, इथं आपण जर बघितलं बघा त्यांचं पैठण आहे छत्रपती संभाजी महाराज नगर. त्यानंतर बघा संत ज्ञानेश्वर आळंदी आहे पुणे जिल्हा. संत तुकडोजी महाराज मोजरी
अमरावती जिल्हा, संत तुकाराम महाराज देहू पुणे जिल्हा, बघा संत निवृत्तीनाथ आपण जर बोललो बघा त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा, संत गाडगे बाबा अमरावती जिल्हा, संत रामदास स्वामी सज्जनगड सातारा जिल्हा, त्यानंतर संत गोरोबा कुंभार तेर या ठिकाणी बघा धाराशिव जिल्हा, आणि संत चोखामेळा आपण जर बोललो त्या ठिकाणी तर पंढरपूर या ठिकाणी आहे, ज्यांची समाधी जी सोलापूर जिल्ह्यात त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे पहिला मुद्दा संतांची धार्मिक ज्याला आपण म्हणूया जे ठिकाणं आहेत, मग त्यामध्ये त्यांचं जन्मस्थळ आणि त्यांचं समाधीस्थळ तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं तर आपल्याला हे त्या ठिकाणी हे तुमचे जन्मभूमी आहेत, आणि जर या ठिकाणी आपण जर बघितलं बघा हे त्यांचे समाधीस्थळ आहेत. शक्यतो याच्या बाहेर आपल्याला कोणत्याच वर्ग 3 मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ, म्हणजे याच्या बाहेर त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला जाऊ शकत नाही, म्हणजे नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आहे. सेकंड आपण एक वेगळी संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे बघा त्या ठिकाणी कोणती, वारसा पर्यटन स्थळ. काय बोललं, वारसा. एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपण त्या ठिकाणी जर चर्चा केली या वारसा पर्यटन स्थळामध्ये जे काही त्या ठिकाणी आपण ज्याला बोलूया थोडेसे प्राचीन आहेत ठिकाणं, ओके, जे जागतिक आपले जे काही आपण ज्याला म्हणूया ही तुमची युनेस्को ही जी संघटना आहे, या युनेस्को संघटनेद्वारे काय केलं जातं बघा, जे महत्त्वाचे आणि ज्याला थोडासा आपण ज्याला म्हणूया थोडासा जुना वारसा आहे अशा ठिकाणांना आपण काय करतो माहिती आहे का, जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला डिक्लेअर करतो. मग आपण हे स्थळ जर कोणते कोणते बघितलं बघा, एक त्यामध्ये काही तुम्हाला ऐतिहासिक स्मारके पाहायला मिळतील, त्यानंतर काही वारसा इमारती पाहायला मिळतील. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवतो. जर प्रॉपर आपण जर बघितलं बघा तर मग ह्या संघटनेद्वारे विशेष करून महाराष्ट्राबद्दल कोणते कोणते ठिकाण आपण ज्याला म्हणूया जागतिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केले गेले आहेत ते ठिकाणं बघा. एक आहे लेणी, ओके, काही लेण्यांना आपण काय केलं बघा जागतिक वारसा स्थळ त्याचा दर्जा दिलेला आहे. 2 नंबर बघा रेल्वे स्टेशन, त्यानंतर 3 नंबर अभयारण्य, आणि 4 नंबर आपण जर बघितलं बघा हा जो आपला नैसर्गिक वारसा आहे तो पण त्या ठिकाणी आपण डिक्लेअर केलेला आहे. एक पहिला मुद्दा थोडासा आपण जर पुढे गेलो बघा, या वारसा पर्यटनामध्ये एक एक कोण आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. सुरुवात करू आपण त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, ओके, त्याचं नाव बघा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला आपण CST म्हणतो. हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं हे पण आपलं जागतिक वारसा ठिकाण आहे. हा एक वेगळा पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सेकंड जर आपण बघितलं बघा या ठिकाणी सरळ अजिंठा लेणी आहे, ओके, ही पण त्या ठिकाणी आपली एक वारसा स्थळामध्ये ती येते. त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं वेरूळ लेणी आहे, त्याला पण आपण जागतिक वारसा जे आहे ते ठिकाण म्हणून त्याला घोषित केलेलं आहे बघा. त्यानंतर घारापुरी लेणी ते पण आपण जागतिक वारसा स्थळ जे आहे त्याला डिक्लेअर केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामधलं कास पठार आहे ते पण त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया जागतिक वारसा स्थळ म्हणून आपण काय केलंय त्याला डिक्लेअर केलेलं आहे बघा. त्यानंतर चर्च गेट आणि फोर्ट परिसरातील ज्या काही गॅथिक शैलीच्या इमारती आहेत यांना पण काय केलं आपण त्या ठिकाणी 2018 मध्ये ज्याला आपण म्हणूया जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये काय केलं आपण त्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. पहिला मुद्दा बघा आपण त्या ठिकाणी जर बघितलं ही जी काही जागतिक वारसा स्थळे आहेत ज्या तुम्हाला बघाशी बोललो मी, ही जी काय आपली युनो संघटना आहे आणि या युनो संघटनेची एक सब डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी कोणती बघा युनेस्को. ही संघटना काय करते बघा विशेष करून लक्षात ठेवा. चला या संघटनेचा आपण जर विचार केला 1972 18 एप्रिल 1972 पासून काय करते बघा जगातले जे मेन ठिकाणं आहेत या मेन ठिकाणांचा काय करते बघा जागतिक वारसा स्थळामध्ये आपण ज्याला म्हणूया यांचा समावेश केला जातो. म्हणून हा 18 एप्रिल हा जो दिवस आहे कधी कधी बघा आपल्याला हे पण परीक्षेमध्ये येतं बरं का की युनो ही जी काही संघटना आहे ही संघटना कोणत्या वर्षापासून जे काही ठिकाण आहे ते त्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करते. तर एक्झॅक्ट लक्षात ठेवा बघा 18 एप्रिल आपण जर बघितलं तर 1972 पासून ही जी काही सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे आणि म्हणून 18 एप्रिल हा जो दिवस आहे या 18 एप्रिलच्या दिवसाला आपण काय म्हणतो माहिती आहे का, आपण त्याला म्हणतो जागतिक वारसा दिवस. काय बोललोय जागतिक वारसा दिवस. परंतु 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस आपण साजरा कधीपासून करायला लागलो बघा, तर हे पुढे 10 वर्षापासून म्हणजे 1982 पासून सुरुवात झाली. कधीपासून 1972 पासून आणि आपण साजरा कधीपासून करतो बघा त्या ठिकाणी 1982 पासून आपण हा जो दिवस आहे तो दिवस त्या ठिकाणी साजरा करतो. हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो बघा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा या वारसा स्थळामध्ये तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी निसर्ग पर्यटन. आता या निसर्ग पर्यटनामध्ये खूप आणि आपल्याला मॅक्झिमम हे निसर्ग पर्यटन समजून घेत. मग याच्यामध्ये काय काय बघा या निसर्ग पर्यटनामध्ये तुमचे पक्षी निरीक्षण ठिकाण आहेत, त्यानंतर बघा वन्यजीव आहेत, वन्यजीवामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत, तुमचे अभयारण्य आहेत, त्याच्यापुढे बघा आपण जर गेलो तर थंड हवेची ठिकाणं आहेत, त्यानंतर गरम पाण्याचे झरे, धबधबे, जलाशये, समुद्र किनारे, त्यानंतर पुळण चौपाटी, ओके, हे जे काही त्या निसर्ग पर्यटन स्थळ आहेत यांचाही तुम्हाला इथं आपण ज्याला म्हणूया हे जे ठिकाणे आहेत हे पण ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात जे आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, चला एवढी बेसिक माहिती आपल्याला या टुरिझममध्ये इथं माहीत असणं आवश्यक होती जी तुम्हाला या ठिकाणी मी प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोग तुम्हाला वारंवार इथं प्रश्न विचारू शकतं, इव्हन दॅट विचारलेले पण आहेत जे प्रश्न आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला आता पहिला मुद्दा बघा
याचा पुढचा जो भाग आहे निसर्ग प्रेरणा, आपण काय करू आपल्या पुढच्या सेशनमध्ये त्या निसर्ग प्रेरणाबद्दल काय करू आपण चर्चा करू. ठीक आहे, पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा. चला बघा, आता याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत, ते आपण आपल्या पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चालेल सर्वांना? ठीक आहे, तर थांबूया आपण. तर ज्यांना मी बोललो बघा, ही जी बॅचेसबद्दल तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे मी, ओके, इथं सरळ बघा, गुढीपाडव्यानिमित्त आपण काय केले, भव्य ऑफर जी आहे ती प्रत्येक बॅचवर आपण या ठिकाणी ठेवलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त. पहिला मुद्दा, इतिहासाची बॅच आणि भूगोलची बॅच जर तुम्ही कॉमन घेतल्या तर तुम्हाला ह्या दोन्ही पण बॅचेस बघा 1199 रुपयाला इथं पाहायला मिळतील. ओके, जर तुम्ही बघा स्पेशल जीएस बॅच ओल्ड आणि न्यू, ओल्डमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बघायला मिळेल फक्त 499 रुपये, आणि न्यू जी आहे बघा ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, जिची फीस त्या ठिकाणी 799 आहे. जर या दोन्ही पण बॅचेस तुम्ही घेतल्या, ओल्ड पण घेतल्या न्यू पण घेतली, तर तुम्हाला जी फीस पाहायला मिळते बघा ती आहे 999 रुपये तुम्हाला एकत्रित फीस पाहायला मिळते. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस जॉईन करायच्या त्यांनी हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल सर्वांना मित्रांनो, भेटूया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारं जे नवीन वर्ष आहे ते नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी जावो, ही त्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. आणि थांबू आपण, भेटू आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.